गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्यानं आहे ना नक्की राहावं कसं, वागावं कसं, मनुष्याच्या मनावर ताबा कधी मिळवता येईल। आणि जोपर्यंत मनुष्याच्या मनावर मनुष्य ताबा मिळवत नाहीत ना तोपर्यंत खरी भक्तीसुद्धा घडली जात नाही। म्हणजे स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट जरी असली ना तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे। पण मनुष्य असा करतो का बरं? मनुष्य प्रत्येक संकटामध्ये रागाला पुढे करत असतो, प्रत्येक दुःखामध्ये अहंकाराला पुढे करत असतो। मग त्याच्या जीवनामध्ये राम जोडला जाईल का बरं? कधीच नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, हा गर्व आहे ना मनुष्याच्या जीवनाचा अधोगतीचा मार्ग आहे। म्हणून गर्वाने कोणताही घेतलेला निर्णय मनुष्याची हानीच करतो ना। समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैनवाना यही लक्षणी जाणिजे योगी राणा। जय जय रघुवीर समर्थ। बघा हे श्लोक आहेत ना मनाला आनंद देणारे आहेत। म्हणजे या श्लोकाचा नक्की अर्थ काय आहे बरं? ज्याच्या अंगी गर्व नसतो ना, जो नित्य वैराग्य संपन्न करतो, जो क्षमाशील असतो, ज्याचं मन शांत असतं, असा दयाळू योगी जो असतो ना त्याला कधी लोभ होत नाही, त्याला कधी अहंकार येत नाही, तो नेहमी क्षोभशी होत नाही। म्हणजे तो कधीही दिनवाणा नसतो। या लक्षणांनी जो असतो ना तो योगीराज समजावा। पण मनुष्याचं तसं आहे का बरं? मनुष्य प्रत्येक ठिकाणी या गर्व आणत असतो, या गर्वाला तो मोठेपणा दाखवत असतो। मग मनुष्याच्या ठिकाणी भक्तिमार्ग निर्माण होईल का बरं? आपण किती आजपर्यंत देव शोधले, आपण आजपर्यंत किती व्रत वैकल्ये केले, उपास केले, तापास केले, पण आपली परिस्थिती जैसे थे कधी भगवंताची प्रचिती आली नाही। पण आज आम्हाला हे सर्व फुकटच दिलेलं आहे ना, हे ताट फक्त वाढून ठेवलेलं आहे। त्याच्यामधलं काय प्राशन करावं, त्याच्यामधलं काय श्रवण करावं हे आपल्यावर आहे ना। आपलं जसं मन चालतं ना तशा गोष्टी जीवनामध्ये घडत जातात। म्हणून या मनामध्ये श्री रामाला बसवायचं की रावणाला बसवायचं हे आपल्याच हातामध्ये आहे ना। समर्थांनी सांगितलेलं आहे, खरे शोधिता शोधिता शोधता है मना बोधिता बोधिता बोधता है परी सर्व ही सज्जनाचे नियोगे बरानी चयो पाविजे सानुरागे। बघा म्हणजे या पूर्ण श्लोकाचा अर्थ काय आहे बरं? म्हणजे परम सत्याचा शोध आहे ना तो प्रत्येक मनुष्यानं घेतला पाहिजे। तो मनुष्याला लागू सुद्धा शकतो। म्हणजे या मनाला समजावलं ना तर त्याला नक्कीच समजतं। पण हे सर्व संतांच्या संगतीनंच घडून येतं ना, दृढ निश्चयानं घडून येतं, प्रेमामुळं ते प्राप्त होत असतं। पण मनुष्य मात्र
कधी हे प्रेमाने जीवन जगतो का बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये किती जरी पैसा जरी आला, किती जरी धनसंपत्ती आली, तरी रागाने, द्वेषाने, अहंकाराने ती संपत्ती मिळवतो. मग त्या संपत्तीचं समाधान कधी जीवनामध्ये तुमच्या होणार आहे का बरं? तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही समृद्ध व्हा, पण तुमचं मन कधी समृद्ध होणार नाही. या मनामध्ये जोपर्यंत श्रीरामाचं भक्ती होत नाही, श्रीरामाचं नामस्मरण होत नाही, तोपर्यंत या पैशाला काही किंमत आहे का बरं? आयुष्यामध्ये काही साध्य करण्यासाठी आहे ना, आपल्याला फक्त 2च गोष्टींची आवश्यकता असते. पहिले संकल्प आणि दुसरं म्हणजे कधीही न संपणारं धैर्य. पण मनुष्याला धैर्य असतं का बरं? कधीतरी या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. आपण रोज निरूपण ऐकतो. तुम्ही गोष्ट म्हणून निरूपण ऐकत जाऊ नका. त्या निरूपणानं आपल्या जीवनामध्ये आहे ना, बघा असं वाटायला हवं की खरंच माझ्या जीवनामध्ये भगवंत आहे. ज्यावेळी तुम्ही रात्री झोपता ना, त्यावेळी भगवंताला आठवून झोपलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता, त्यावेळी भगवंताचं नामस्मरण करून तुमची सकाळ झाली पाहिजे. बघा तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद होईल, एवढं सुख निर्माण होईल. हे तुम्ही रोज करत जावा, म्हणजे तुमचा पूर्ण दिवस आहे ना आनंदी होऊन जाईल. पण आपण मात्र आहेत ना, आपण मात्र दुःखामध्ये रात्र घालवतो. वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये असतात. माझ्या मुलांचं काय होईल, बायकोचं काय होईल. मग तुमच्या जीवनामध्ये भगवंताचंच नामस्मरण नसेल, मग पूर्ण रात्र तुमची चांगली जाईल का बरं? पूर्ण दिवस तुमचा चांगला जाईल का बरं? म्हणजे अगोदर आहे ना, आपल्या जीवनाला जर एक करायचं असेल, आपल्या जीवनाला आनंददायी करायचं असेल, तर अगोदर आपण संकल्प करायला हवा. जोपर्यंत आपण संकल्प करत नाहीत ना, बघा दिवाळीचा संकल्पसुद्धा मनुष्याने करायचा आहे. म्हणून वेगवेगळे जेव्हा सण येतात ना, त्या वेगवेगळ्या सणांचा संकल्प वेगवेगळा असतो. पण आपण मात्र आयुष्यामध्ये संकल्पाला कधीच महत्त्व देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धैर्य. हे धैर्य आहे ना, मनुष्याच्या यशाची गुरु किल्ली आहे. पण धैर्य मनुष्याच्या जीवनामध्ये कधी राहतं का बरं? आपण प्रत्येक कार्य जरी करायचं झालं ना, थोडक्यात भगवंताची भक्तीच बघा, भगवंताची सेवाच बघा. नवीन नवीन एखादा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येतो, त्याला धैर्य नसतो. लगेच ज्या दिवशी तो भक्ती मार्गामध्ये येतो ना, श्रवणाला बसतो, त्या दिवशी लगेच भगवंताकडे काहीतरी मागतो. भगवंता मला तू काहीतरी दे, मग तुझी मी भक्ती करेल. म्हणजे आपण फक्त स्वार्थासाठी भक्ती करायची का? कधीतरी या गोष्टीचं विवेचन आहे ना, ते प्रत्येकाने करायला हवं. म्हणजे आपण कोणती तरी गोष्ट ज्यामध्ये स्वार्थ नाही अशी आयुष्यामध्ये केली आहे का बरं? या गोष्टींचे सर्व उत्तरं आहेत ना, तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनाला विचारत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो ना, उपासना करायला सुरुवात करतो, श्रवण करायला सुरुवात करतो, त्यावेळी एक गोष्ट मात्र तो विसरून जातो की मला संयमी व्हायचं आहे. हे सर्व तो विसरून जातो. मग तुमच्या जीवनामध्ये किती भक्ती जरी घडली, तुमच्या जीवनामध्ये किती तुम्ही वाचन जरी केलं, आणि जर तुमच्या जीवनातला राग नाहीसा झाला नाही, तर परब्रह्माचं रूप तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही स्वतःला म्हणाल की मला परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, माझ्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झालेली आहे. पण ती झालेली असते का बरं? अजिबात नाही. कारण तुम्ही तुमच्या मनाने ठरवलेलं असतं. हृदयामध्ये जोपर्यंत भगवंत रूपी हे नामस्मरण बसत नाही, तोपर्यंत कधीच खरी भक्ती होणार नाही. म्हणजे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणे जाणता तो जणी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जणी मीपणे पाहता पाहवेना,
तया लक्षिता वेगळे राहवेना. म्हणजे मला भगवंताबद्दल सर्व काही ज्ञान आहे असं जो म्हणतो ना, तो सर्वात जगातला सर्वात मूर्ख असतो. ती वस्तू अतर्की आहे ना, म्हणून तर्काने ती जाणता येत नाही. मी पण असताना ते परब्रह्म कधीच पाहता येत नाही. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या हृदयामध्ये मीपणा आहे ना, तुमच्या जीवनामध्ये क्रोध आहे, तोपर्यंत परब्रह्माला कधीच तुम्ही पाहू शकत नाही. कारण तो परब्रह्म आहे ना, ती आंतरिक शक्ती असते. त्या आंतरिक शक्तीनं परब्रह्म कुणाला दाखवता येत नाही. त्या आंतरिक शक्ती पाहत असते. आणि ही आंतरिक शक्ती आहे ना, ती आंतरिक शक्ती फक्त भक्तिमार्गाने मिळत असते. जर एखाद्यानं म्हटलं की मी भगवंताला पाहिलं, तर कोणी खरं मानेल का बरं? अजिबात मानणार नाही. कारण ती आंतरिक शक्ती आहे ना, ज्याला भगवंत दिसतो ना, ती आंतरिक शक्ती त्या अंतर्यामामध्ये तो पाहतो. तो श्रेष्ठच मनुष्य आहे ना. बघा आपल्या जीवनामध्ये आहे ना, बघा आपण धैर्याबद्दल म्हणत होतो. बघा म्हणजे मनुष्य आहे ना, बघा काही माणसं असतात की समोरच्याला काय म्हणून म्हणत असतात बरं, की मी कधीच कुणापुढे झुकणार नाही. कितीही परिस्थिती आली ना, तरीही मी कुणापुढेही झुकणार नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, झुकणं याचा अर्थ काय आहे बरं? आत्मसन्मान घालवणं आहे का बरं? अजिबात नाही. म्हणजे प्रत्येक मौल्यवान वस्तू उचलण्यासाठी आहे ना, ती नेहमी प्रत्येकाला झुकावं लागतं. म्हणजे ईश्वराचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आहेत ना, त्यापैकी एक समजावं. पण आजचा या कलियुगातला मनुष्य, तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही आपल्या मातापिताचं दर्शन घेता का बरं? मातापिताच्या तुम्ही पाया पडता का बरं? आपली घरातली मुलं आहेत ना, ती आपल्या पाया पडतात का बरं? यावरून आपली भक्ती किती श्रेष्ठ आहे ही समजावी. जरा आपण भक्ती करत असू आणि जर आपली मुलं संस्कारी बनत नसतील, तर आपण कुठेतरी चुकतो आहोत. कारण आपल्यामुळं आहे ना, दुसरा मनुष्य संस्कारी बनायला हवा. निदान दुसरा बनला नाही तरी चालेल, पण आपली मुलं आहेत ना, आपल्या पावलावर पाऊल ठेवायला हवं. पण जर पिताच जर आपल्या वडिलांच्या पाया पडत नसेल, म्हणजे वडील जर आपल्या वडिलांच्या पाया पडत नसेल, तर आपली मुलं आपल्या पाया पडतील का बरं? म्हणून आपल्यापासून आपण सुरुवात करायला हवी. जोपर्यंत आपण वडीलधाऱ्यांचा मान सन्मान राखत नाहीत ना, तोपर्यंत मुलंसुद्धा राखणार नाही. त्यांच्याकडून अपेक्षासुद्धा करू नका. म्हणजे समर्थांनी सांगितलेच आहे ना, मनुष्याच्या जीवनाचं होतं काय बरं? मनुष्य दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, पण स्वतः मात्र शून्य असतो. मग याचा अर्थ काय होतो बरं? म्हणजे याचा अर्थ स्वार्थी वृत्तीच आहे ना. म्हणजे आपल्या आईवडिलांकडून अपेक्षा करायच्या, पण स्वतःच्या मुलांकडून कधीच अपेक्षा ठेवत नाही. प्रत्येक मनुष्यानं आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आईवडील कधीच आपल्यावर बोज नसतात. जोपर्यंत त्यांची जवानी होती ना, जोपर्यंत त्यांचे हातपाय चांगले होते, तोपर्यंत त्यांनी आपल्याला चांगलं सांभाळलेलं आहे. ही एकच गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. नाहीतर काहींना भरपूर सवय असते ना, की तुम्ही आमच्यासाठी काय केलं? हा प्रश्न कोणाला पडत असतो बरं? जो रागीट आहे, अहंकारी आहे, या गोष्टीचं ज्ञान आहे ना, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल, जेव्हा तुम्ही संयम पाळाल ना, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टींचं हे उत्तरं मिळणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या आईवडिलांकडून आता तरी अपेक्षा करू नका. त्यांना सुंदर जीवन जगायला लावा. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करा. हा भगवंत आहे ना, तुमच्यासाठी बसलेला आहे. जर तुम्ही आईवडिलांना व्यवस्थित ठेवलं ना, तर तुमच्या सर्व गोष्टींचा पालनपोषण करणारा तोच आहे. तुमच्या जीवनामध्ये कुठून पैसे आणायचे, तुम्ही फक्त मेहनत करत राहा. चमत्कार करणारा हा भगवंतच आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, गर्वाचा त्याग जर केलास ना, तर माणूस लोकांच्या प्रेमास प्राप्त होत असतो. राग सोडला ना,
तर दुःख होत नाही. अभिलाषा सोडली ना की माणूस श्रीमंत होतो, आणि लोभ जर सोडला ना की खरा सुखी होऊन जातो. हेच आपल्या जीवनाचं सत्य आहे ना. पण सत्य मनुष्य स्वीकारत नाही, नुसता गर्वाच्या मागे फिरत असतो. कारण गर्वामध्ये त्याला पैसा दिसत असतो, रागामध्ये त्याला पैसा दिसत असतो. पण जीवनाचं सत्य जेव्हा त्याच्या समोर येतं तेव्हा त्याला सर्व गोष्टी आठवू लागतात. आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो, आपल्या शत्रूचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला समजतं की तो जिवंत होता तोपर्यंत मी त्याचा द्वेष केला, जो जिवंत होता तोपर्यंत मी अहंकाराने वागलो, आणि आज मृत्यूनंतर काय फायदा बरं? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन त्या अश्रूमुळं काही नदी वाहणार आहे का बरं? म्हणून प्रत्येकानं आहे ना हे जीवनाचं सत्य स्वीकारायला हवं. जोपर्यंत हे जीवनाचं सत्य स्वीकारत नाहीत ना तोपर्यंत अनेक प्रश्न तुम्हाला पडणार आहेत. आणि हे प्रश्न जेव्हा पडतील जोपर्यंत तुमचा राग कमी होणार नाही. म्हणून आपण निस्वार्थीपणे केलेलं कुठलंही सत्कार्य असेल ना ते कधीच वाया जात नाही. ते केव्हा ना केव्हा या आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर आपल्याला फळ देऊन नक्की जातं. पण या गोष्टीवर विश्वास असायला हवा. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ठाम विश्वास नसेल ना तोपर्यंत हे असंच घडणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण निस्वार्थीपणे काय केलं ना ते एक दिवस आठवा. जोपर्यंत तुम्हाला हे आठवेल ना तोपर्यंत खऱ्या भक्तीची सुरुवात होणार आहे. आणि खरी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडायलाच हवी. समर्थांच्या जीवनामधील हा प्रसंग तुम्हाला माहीत असेल. म्हणजे समर्थांच्या शिष्य मंडळीमध्ये आहे ना सर्व प्रकारचे शिष्य असायचे. समर्थांचं एक वैशिष्ट्य होतं की समोरचा मनुष्य ज्या पातळीवर बोलत असेल ना त्या पातळीवर त्याला समजावून सांगत असत. म्हणजे ज्या पद्धतीचा मनुष्य असेल त्या मनुष्याशी ते तसं वागत असत. म्हणजेच हे संत असतात ना या संतांची भाषाच तशी असते. जसा समोरचा असेल तसं होऊन जावं. म्हणजे अत्यंत साधे आणि सोपी. आपल्याला वाटतं की यांना काही येत नाही, पण त्यांचे विचार करण्याची शक्ती आपल्यापेक्षा खूप कठीण असते, आपल्यापेक्षा पुढेच असते. एकदा धोंडीबा नावाच्या शिष्यानं समर्थांना विचारलं होतं ना की महाराज माझ्या मनाची उन्मणी अवस्था कशी होईल बरं? समर्थांनी त्यांना त्याच्या भाषेमध्ये उत्तर दिलं. बघा तुम्हाला हे माहीतसुद्धा असेल, एका निरूपणामध्ये हे मी सांगितलेलं सुद्धा आहे. म्हणजे समर्थांनी त्याला सांगितलं की मनाचं तो ऐकू नकोस, म्हणजे तुझा हवं तसं होईल. धोंडीबानं ते ऐकलं आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला. आपण आता घरी जावं असं त्याच्या मनामध्ये आलं, पण समर्थांनी तर सांगितलंय की मनाचं अजिबात ऐकू नकोस. म्हणून त्यानं घरी जायचं नाही असं ठरवलं. मग मनामध्ये आलं रानामध्ये जावं, जंगलामध्ये जावं, पण मनाचं ऐकायचं नसल्यामुळं जंगलात सुद्धा जाता येईना. धोंडीबाच्या नंतर लक्षात आलं की या मनामध्ये परस्पर विरोधी विचार येत राहतील आणि अशा वेळी काही करावं. एकदा वाटतं की घरी जावं, एकदा वाटतं की घरी जाऊ नये. मग मनाचं ऐकायचं नाही म्हणजे काय बरं? धोंडीबाच्या तेव्हा लक्षात आलं की मनात सतत विचार येत राहतात, ते ऐकायचे नाहीत. म्हणून धोंडीबाने काय केलं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. असा जप सुरू केला. बघा असा जेव्हा जप सुरू केला तर मनातल्या मनामध्ये आहे ना त्याला एक ऊर्जेची निर्मिती झाली.
त्याला प्रकाश दिसू लागला आणि हा जप त्या ऐकत राहिला. अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून ते 72 तास जप करत राहिले आणि 72 तासाच्या नंतर ती मनाची उन्मळी अवस्था झाली. अगदी सोप्या शब्दामध्ये समर्थांनी हा उपदेश केला ना. अत्यंत श्रद्धेने धोंडीमानं ते ऐकलं आणि त्याचं भलंच झालं ना. म्हणजे ही मनाची उन्मळी अवस्था आहे ना, म्हणजे ईश्वररूपी मिळून जाणं म्हणजे ही उन्मळी अवस्था आहे. म्हणजे अध्यात्मात श्रद्धा जर असली ना की लगेच काम सर्व सोपं होतं. म्हणजे ही आपली वृत्ती आहे ती स्थिर व्हायला वेळ लागणार आहे का? अजिबात नाही. फक्त श्रद्धा असायला हवी. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा, उपाधी देहे बुधी ते वाढविते, परी सज्जना केवी बांधू शकेते. म्हणजे जो आत्मस्वरूपावर वृत्ती स्थिर करतो तोच संत आहे ना असं समजावं. म्हणजे त्याच्या मनात भगवंता वाचून कोणतीही वासना नसते आणि जो वासनेच्या अधीन असतो ना तो संत असू शकतो का बरं? कधीच नाही. ज्याच्या मनामध्ये भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही नसतं तोच खरा संत आहे. त्यामुळं त्याला दैन्य नसतं. तो आत्मा आनंदामध्ये मग्न असतो. कधी कधी आपण त्याला वेड्याचं रूप देतो. आपण म्हणतो तो स्वतःच्या धुंदीमध्ये असतो, पण तो स्वतःच्या धुंदीमध्ये नक्कीच असतो, पण नामस्मरणामध्ये असतो ना. आणि अशीच माणसं इतिहास रचत असतात की त्यांना आपण वेडे म्हणतो. म्हणून आहे ना या प्रपंचातील ही जी उपाधी आहे ना ती देहबुद्धी वाढवण्यास कारण होते, परंतु ती संतांना कधी बांधते का बरं? कधीच नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे तोपर्यंत तुम्हाला वासनासुद्धा टच करणार नाही. कारण ज्यावेळी या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण येतं ना तर वासना खूप दूर पळून जाते. म्हणजे हा अहंकार रूपी हा राक्षस आहे ना तो आपल्या जीवनामध्ये राहत नाही. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की जे खरं आहे त्याला कोणी विचारत नाही आणि जे डोळ्यांनी दिसतं ना त्यावर मनुष्य विश्वास ठेवतो. बघा आता ह्या ऑनलाईन वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत. आपण मोबाईलवर एखादी आपल्या डोळ्यांना चांगली वस्तू दिसते म्हणून ते ऑनलाईन मागवतो आणि घरी आल्यानंतर ती वस्तू डुप्लिकेटच असते ना. पण भगवंतानं बघा हे त्रैलोक्य निर्माण केलेलं आहे. या ईश्वरानं सर्व आपली उत्पत्ती केलेलं आहे. हे माहीत असून सुद्धा आपण ते खरं मानत नाही. आपण भक्ती करत नाही, आपण उपासना करत नाही, आपण श्रवण करत नाही. मग आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभणार आहे का बरं? आपल्या जीवनामध्ये सुख लाभणार आहे का बरं? समर्थांनी बघा सुंदर वर्णन केलेलं आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरुवीण तो सर्वताही न दिसे. बघा हे समर्थांचं वर्णन आहे ना ते मनाला अत्यंत आनंदी बनवतं. ज्या ईश्वरापासून हे त्रैलोक्य निर्माण झालेलं आहे त्या ईश्वराला कोणी या समाजामध्ये विचारत नाही, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. हा जो परमेश्वर आहे ना तो सूक्ष्म असल्यामुळे गुप्तच आहे ना आणि गुरुकृपेशिवाय तो कधीच दिसत नाही. म्हणून मनुष्याने आता तरी डोळे उघडावे, ते अंतःकरणाचे उघडावे. हे बाह्य रंगाचे डोळे उघडून तुमची आयुष्यभर फसवणूकच होणार आहे. म्हणून जोपर्यंत या अंतरंगाचे डोळे तू उघडत नाहीत ना तोपर्यंत खरी भक्तीसुद्धा घडणार नाही. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. आता तरी मनुष्य जागा हो.
भगवंताच्या चरणाचा धागा हो. तुझ्या जीवनामध्ये रोज उपासना घडू दे, तुझ्या जीवनामध्ये रोज श्रवण घडू दे. ईश्वर कृपा तुझ्या जीवनात नक्कीच घडेल. जय जय रघुवीर समर्थ.